ओके. आता हे बघा हे काय आहे, प्रत्येक एक असं जर हे हॉरिझॉन्टल रोज आहेत, किती आहेत 1 2 3 4 5 6 7. ओके. तर त्यांना काय म्हटलं जातं, पिरियड. आणि हे जे दोन सेपरेट रोज आहेत त्यातल्या पहिल्या ह्याला लॅन्थेनाइड सिरीज, दुसऱ्याला ॲक्टिनाइड सिरीज. आणि असे टोटल जे 18 असे वर्टिकल कॉलम्स आहेत, उभे जे कॉलम्स दिसत आहेत ते 18 आहेत. आणि प्रत्येक म्हणजे कॉलम आणि हे बघा हा एक कॉलम आणि हा एक रो यांच्या इंटरसेक्शनने एक असा बॉक्स तयार होतो. आणि प्रत्येक बॉक्समध्ये बघा एक एक एलिमेंट पुट केलेला आहे. आणि या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर या अप्पर लेफ्ट कॉर्नरमध्ये या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, उदाहरणार्थ हायड्रोजनचा 1, लिथियमचा 3, बेलेरियमचा 4, बेरिलियमचा 4, सोडियमचा 11, मॅग्नेशियमचा 12 अशा पद्धतीने राईट केलेले आहे. ओके. आणि आता याच्यामध्ये आणखीन काय काय आहे, तर हे पहिले दोन जे कॉलम आहेत त्यांना मिळून एस ब्लॉक म्हणतात. त्याच्यानंतर हे 13 to 18 जे कॉलम्स आहेत त्यांच्या मिळून होणाऱ्या ब्लॉकला काय म्हणतात, पी ब्लॉक म्हणतात, याला एस ब्लॉक म्हणतात. आणि या मधल्या म्हणजे 3 to 12 या कॉलम्सनी म्हणजे या ग्रुप्सनी मिळून होणाऱ्या ब्लॉकला डी ब्लॉक म्हणतात. डी ब्लॉकमधली एलिमेंट्स जी आहेत त्यांना दुसरं नाव आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जे आहेत त्यांनी मिळून होणाऱ्या ब्लॉकला एफ ब्लॉक म्हणतात. आणि या एफ ब्लॉकमधली ही इनर ट्रान्झिशन. आता ह्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणतात, कारण या एलिमेंटचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डीपली स्टडी केलं तर त्यातली आउटरमोस्ट शेल आणि सेकंड आउटरमोस्ट शेल म्हणजे अशा दोन शेल इनकम्प्लिटली फिल्ड असतात. सेमली लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये एकूण 3 शेल जे आहेत, आउटरमोस्ट शेल, त्याच्या आतली एक शेल आणि त्याच्याही आतली एक शेल, अशा इनकम्प्लिटली फिल्ड असतात. आता ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये अशी एक तुम्हाला झिगझॅग लाईन दिसते ही झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनमुळे या पिरियॉडिक टेबलचं ट्रॅडिशनली 3 ग्रुप होतात. तर या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला काय असतात, मेटॅलिक एलिमेंट्स किंवा मेटल्स असतात. या झिगझॅग लाईनच्या राईट साईडला हे बघा ही झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनच्या राईट साईडला नॉन मेटल्स असतात. आणि या अलॉंग किंवा अक्रॉस द झिगझॅग लाईन आहे त्या एलिमेंटला मेटॅलॉइड एलिमेंट्स म्हणतात. मेटॅलॉइड एलिमेंट्स म्हणजे काय, या एलिमेंट्स सगळे आहेत जे फॉर एक्झाम्पल हे बघा काय बोरॉन, सिलिकॉन अशा पद्धतीनं हे काय दाखवतात, काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या आणि काही प्रॉपर्टी नॉन मेटल्सच्या, म्हणून त्यांना मेटलॉइड्स म्हटलं जातं. ओके, अंडरस्टँड. सो हे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरवर पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण बघणार आहोत की ट्रेंड्स कसे कसे आहेत. सो आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. के शेल, एल शेल, एम शेल वगैरे, के एल एम एन वगैरे या शेल्स. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हेरियस ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे प्रत्येक एलिमेंट्सचं वेगवेगळं असतं आणि ते डिसाईड करतं की ते एलिमेंट कुठच्या ग्रुपमध्ये बसणार किंवा कुठच्या पर्टिक्युलरली पिरियडमध्ये ते एलिमेंट फिट होणार. फॉर एक्झाम्पल जस्ट आपण बघूया. ओके, आता समजा लिथियम आहे. हा लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2
आणि 1. म्हणजे या लिथियममध्ये एकूण इलेक्ट्रॉनिक शेल्स किती आहेत? पहिल्या शेलची मॅक्झिमम कपॅसिटी 2 आहे, ते तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये झालं आहे. आणि दुसऱ्या शेलमध्ये ॲटॉमिक नंबर 3 असल्यामुळे 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 1. म्हणजे एकूण इलेक्ट्रॉनच्या शेल मॅक्झिमम किती होत आहेत? 2. त्यामुळे याचा पिरियड किती होणार? 2. आता तुम्ही बघितलं सेकंड पिरियडमध्ये सगळ्या एलिमेंट्सचा, म्हणजे लिथियम असू दे, बेरिलियम असू दे, बोरॉन असू दे, कार्बन असू दे, त्याच्यानंतर नायट्रोजन असू दे, ऑक्सिजन असू दे, फ्लोरीन असू दे, निऑन असू दे, या सगळ्यांच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा तुम्ही 28, 27, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन शेल आहेत. आणि या सगळे एलिमेंट्स कुठच्या पिरियडमध्ये पुटअप केलेले आहेत, फिट केलेले आहेत? सेकंड पिरियडमध्ये. सिमिलरली तुम्ही बघितलं तर सोडियमपासून अगदी मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन या सगळ्यांच्यात बघा तुम्हाला 3-3 म्हणजे त्यांचं ॲटॉमिक नंबर समजा 11 असेल तर 281 अशा पद्धतीने सगळ्यांच्या ह्याच्यात 3-3 शेलमध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि त्यांचा कॉमनली पिरियड म्हणजे जेवढ्या इलेक्ट्रॉनिक शेल तो त्याचा नंबर, पिरियडचा पण नंबर, तेवढ्या पिरियडमध्ये त्या तितक्या नंबरच्या पिरियडमध्ये ते एलिमेंट आपल्याला काय होणार आहे? सापडणार आहे. आता पोटॅशियमचं आहे, थोडंसं एक इंटरेस्टिंग आहे. ॲक्च्युअली तुम्हाला इलेक्ट्रॉन शेल्सची कपॅसिटी काढायचा फॉर्म्युला माहिती असेल. ओके, इलेक्ट्रॉनिक शेलची कपॅसिटी काढायचा फॉर्म्युला काय आहे? 2n². n म्हणजे काय? तर कितवी शेल नंबर. आता 2n² हा फॉर्म्युला आहे. तर 2 × 3² म्हटला तर 2 × 3² 18. तर ॲक्च्युअली पोटॅशियमच्या बाबतीत आपण बघितलं तर थर्ड शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स ॲकोमोडेट व्हायला पाहिजेत. पण तरीसुद्धा या पोटॅशियमच्या बाबतीत चौथी शेल का इंट्रोड्यूस केली? 18 म्हणजे अजून इथे 9 हा आकडा फिट होऊ शकला असता. तर आणखीन एक बेसिक रूल आहे की जर का ह्याच्यात आपण 9 इलेक्ट्रॉन फिट केले असते तर आउटर मोस्ट शेलमध्ये 9 इलेक्ट्रॉन झाले असते. आणि एक बेसिक रूल असा आहे की आउटर मोस्ट शेल ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन आपण फिट करू शकत नाही. सो पोटॅशियमला टोटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 4 शेल्स फॉर्म होतात, त्यामुळे त्याचा ग्रुप काय येतो? 4. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे. आणि पुन्हा आपण जर बघितलं तर हे लिथियम आणि सोडियम हे एकाच ग्रुपमध्ये, हे बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबियम, अच्छा हे सगळे काय आहेत? एकाच ग्रुपमध्ये. हे बघा ग्रुप म्हणजे काय? आता आपला व्हर्टिकल कॉलम, एकाच व्हर्टिकल कॉलममध्ये येणारे एलिमेंट आहेत. तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं तुम्ही नीट बघितलं, तिथे मी लिथियमचं लिहिलेलं आहे. तर काय आहे हे? पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 1. सोडियमचं लिहिलेलं आहे तर ते कसं आहे? पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये 1. सेम ऑन द सेम लाईन, पॅरलल लाईन जर का मी पोटॅशियमचं लिहिलं तर पोटॅशियमचं सुद्धा तुम्हाला असं आढळेल की पोटॅशियममध्ये सुद्धा सेम त्याच ग्रुपमधला एलिमेंट आहे. तर शेवटच्या शेलमध्ये किती? 1 म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट आहेत त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो ते काय येतात? सेम येतात. सो दिस इज द इंटरेस्टेड फॅक्ट अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो काय आहे? इन एनी पर्टिक्युलर ग्रुप द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम, आत्ता आपण बघितलं तसं. अँड इन ग्रुप 1 एलिमेंट्स काय आहे? अल्कली मेटल्स, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 1. ग्रुप 2 म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटल, त्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ग्रुप 17 एलिमेंट्स जे आहेत हॅलोजन्स, त्याच्यामध्ये 7. हे बघा हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे अल्कली मेटलचा ग्रुप आहे. आणि हे बेरिलियम वगैरे हे जो काही ग्रुप आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम हे अल्कलाईन अर्थ मेटल हा सेकंड ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे याच्यात टोटल एलिमेंट जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 2. सिमिलरली हे हॅलोजन्स आहे. 17th याला म्हणजे आपण म्हणू शकतो ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन येतात 7. आणि सगळ्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 7च इलेक्ट्रॉन इन्क्ल्यूड होतात. ओके,
सो काय आहे इन अ पर्टिक्युलर ग्रुप. आता इन अ पर्टिक्युलर पिरियड काय होतं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगवेगळे होतात, ॲटॉमिक नंबर एक एकने इन्क्रीज होत जातो, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण एक एकने इन्क्रीज होत जातो फ्रॉम लेफ्ट टू राईट. पण एकाच शेलमध्ये काय असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲड होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, हां इथं दुसऱ्याच शेलमध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन ॲड झाले आहेत, इथे पण दुसऱ्याच शेलमध्ये, पण ग्रॅज्युअली बघा एक एक इलेक्ट्रॉन काय झालं आहे, इन्क्रीज होत गेला आहे व्हॅलन्स शेलमधला. ओके, सो नाव एलिमेंट्स with the same number of shells are occupied by electrons belongs to same period. ओके, आता व्हॅल्यूज फॉर के अँड एल एम एन कशा डिराईव्ह करायच्या, तर के म्हणजे पहिली शेल असते, म्हणजे एनची व्हॅल्यू 1 असते, पहिली असल्यामुळे, फर्स्ट असल्यामुळे. सो त्याच्यात मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन कपॅसिटी असते, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात. तर काय करायचं, 2 इंटू एनची व्हॅल्यू काय 1, कारण पहिली शेल आहे, फर्स्ट शेल आहे, त्या 1चा स्क्वेअर करायचा, 1चा स्क्वेअर 1 येतो आणि 2 इंटू 1 2. आता हा एलचा शेलचा नंबर काय, तो एनची व्हॅल्यू 2, त्याच्यामुळे याचं 2 इंटू 2चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 येतो, 2 इंटू 4 8. नंतर एम शेलचा काय होतो 3 आणि 2 इंटू 3चा स्क्वेअर येतो 9, 2 इंटू 9 18 आणि एनचा येतो 4, सो 2 इंटू 4 स्क्वेअर, सो 4चा स्क्वेअर येतो 16, 2 इंटू 16 32. ओके, नाव आता ॲटॉमिक साईज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. साईज ऑफ अ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटमचा साईज कसा इंडिकेट केला जातो, साईज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय असते, इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल ऑफ इलेक्ट्रॉन. हे बघा फॉर एक्झाम्पल, हे बघा हा लिथियमचा ॲटम आहे आणि हे लिथियमचं न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत फिट झालेले आणि त्याच्या अलॉंग हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, त्यामुळे त्याचं लिथियमच्या न्यूक्लियसपासून ते आउटर मोस्ट शेल, 2 शेल असतील, त्याचं जे डिस्टन्स असतं त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक रेडियस. कळलं. ऑफकोर्स दुसरे एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये की, आणि ही ॲटॉमिक रेडियस जे आहे ती जर का मॉलिक्युलच्या बाबतीत